सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. आज आपण जाणून घेणार आहोत राशीचक्रातील अत्यंत बुद्धिमान, भाग्यवान, ध्येयवादी, कर्तृत्ववान मानली जाणारी रास म्हणजे धनुरास आणि धनुराशीच्या महिला कशा असतात हे आपण समजून घेत आहोत. धनुरास ही राशीचक्रातील 9वी रास आहे. निसर्ग कुंडलीत ही 9व स्थानात येते आणि 9व स्थान काय आहे तर भाग्याचं स्थान आहे, धर्माचं स्थान आहे, पित्याचं स्थान आहे आणि जीवनाला योग्य दिशा देणारं स्थान आहे. धनुराशीच्या महिला जर आपण पाहिल्या तर जन्मतःच भाग्य घेऊन आलेल्या असतात. त्याचप्रमाणे धर्माचे संस्कार आणि योग्य मूल्यांना आयुष्यात विशेष महत्त्व देतात. या राशीचे स्वामी आहेत साक्षात गुरु महाराज. सर्व ग्रहांमध्ये सर्वाधिक शुभ मानला जाणारा ग्रह कोणता असेल तर ते गुरुग्रह आहेत आणि गुरुग्रहाचे सर्व गुणधर्म धनु महिलांमध्ये प्रकर्षाने दिसून येतात. प्रामाणिकपणा, न्यायप्रियता, त्याची बाजू घेण्याची वृत्ती, ज्ञानाची आवड आणि इतरांना योग्य मार्गदर्शन करण्याची क्षमता हे सर्व गुण यांच्यामध्ये नैसर्गिकरित्या असतात. धनुराशीचं जर आपण बोधचिन्ह पाहिलं तर हातात धनुष्यबाण घेऊन लक्षावर केंद्रित केलेला धनुर्धारी दिसतो आणि हेच या राशीच्या महिलांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. एकदा टार्गेट ठरवलं, एकदा गोल निश्चित केला, एकदा ध्येय ठरवलं की त्या पूर्ण एकाग्रतेने त्याच्या मागे लागतात. एखादं साधं काम असो किंवा मोठं उद्दिष्ट असो त्या ते पूर्ण मन लावून करतात. अगदी स्वयंपाक करतानाही त्यांचं संपूर्ण लक्ष त्याच्या टार्गेटकडे असतं. त्यामुळे त्यांनी केलेल्या प्रत्येक कामामध्ये एक वेगळाच दर्जा दिसून येतो. धनुमहिला अत्यंत महत्वाकांक्षी असतात. त्या आयुष्यात मोठं काहीतरी करण्याचा विचार करतात. धनुमहिला फक्त स्वप्न पाहत नाही तर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने परिश्रम देखील करतात. त्यामुळे या महिला अनेकदा आपल्या क्षेत्रात विशेष यश मिळवताना दिसतात. त्या वर्तमान काळात जगतात पण त्यांची नजर कायम भविष्यातील ध्येयावर असते. या महिलांची बुद्धिमत्ता खूप व्यापक असते. त्यांची विचारसरणी मोठी असते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ही लोक कधीही अडकत नाही, कारण यांच्यामध्ये नवनिर्मितीची क्षमता असते. नवीन कल्पना, नवीन संधी आणि नवीन दिशा शोधण्याची वृत्ती यांच्यामध्ये कायम असते. म्हणूनच त्या आयुष्यामध्ये सतत प्रगती करताना दिसतात. धर्मावर त्यांची विशेष श्रद्धा असते. कोणत्याही धर्माची धनुराशीची महिला असो, पण या सृष्टीला नियंत्रण करणारी एक सर्वोच्च शक्ती आहे यावर त्यांचा विश्वास असतो. संकटातही त्या श्रद्धा सोडत नाहीत. उलट त्यांच्या श्रद्धेतून त्यांना नवीन बळ मिळतं. धनु महिलांचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे कुटुंबासाठी त्यांचा त्याग. संकटाच्या काळात संपूर्ण कुटुंबाला सावरण्याची ताकद धनु महिलांमध्ये असते. गरज पडली तर त्या एखाद्या योद्ध्याप्रमाणे संपूर्ण घराची जबाबदारी उचलतात. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून कुटुंबासाठी उभ्या राहतात. त्यामुळे धनु महिलांना अनेकदा घरातील आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जर आपण धनु महिलांच्या संततीचा विचार केला तर त्या खूप जागरूक असतात. आपल्या मुलांवर योग्य संस्कार व्हावेत, त्यांनी खूप मोठं व्हावं, कर्तृत्ववान व्हावं यासाठी त्या विशेष प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकदा जर आपण बघितलं तर धनु महिलांच्या ज्या संतती, धनु महिलांची जी मुलं असतात ती कर्तबगार, यशस्वी होताना दिसतात. कारण त्याचं श्रेय त्यांच्या आईला देणं आवश्यक आहे. धनु महिलांच्या आयुष्यात त्यांच्या वडिलांचं स्थान देखील तेवढंच महत्त्वाचं असतं आणि धनुराशीच्या महिलांचे जर वडील पाहिले तर ते अतिशय बुद्धिवान, कर्तृत्ववान आणि समाजात मान सन्मान असलेले असतात. त्याचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर देखील पडलेला असतो. आता जोडीदाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर इथे मात्र धनु महिलांची थोडीशी नाराजी असू शकते, कारण अनेक वेळा त्यांचा जोडीदार बुद्धिमान असला तरी त्यांच्या एवढा तो परिपक्व किंवा समंजस नसतो. कधी कधी त्यांना असं वाटतं की हा माझा जोडीदार आहे, थोडा बालिश आहे, मात्र संसार गुरु महाराज आहेत त्यामुळे टिकवण्याचा प्रयत्न ते 100% करतात. यांना फिरण्याची आवड खूप असते. हा त्यांचा महत्त्वाचा गुण आहे. निसर्गाच्या सानिध्यात त्यांना विशेष आनंद मिळतो. प्रवासातून त्यांना नवीन ऊर्जा मिळते. म्हणूनच पर्यटन, शिक्षण, मार्गदर्शन, व्यवस्थापन, प्रशासन किंवा सतत लोकांशी संपर्क ठेवावा लागणाऱ्या क्षेत्रात धनुराशीची लोक मोठ्या प्रमाणात दिसतात किंवा त्यांना यश या क्षेत्रांमध्ये चांगलं मिळू शकतं. आता जर आपण पाहिली तर धनुरास ही काय आहे तर पुरुष तत्वाची आहे, अग्नी तत्वाची आहे. त्याच्यामुळे या महिलांमध्ये पुरुषी गुण आपल्याला खूप दिसू शकतात. धाडस आहे, नेतृत्व आहे, निर्णय क्षमता त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात असते. याच कारणामुळे कधी कधी पारंपरिक विचारसरणीच्या लोकांना या थोड्या जड वाटू लागतात.
कारण त्या फक्त भावनांवर नाही, इमोशनवर नाही, तर तर्क, ज्ञान आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवतात. आणि जर विवाहाच्या बाबतीत सांगायचं झालं तर धनु महिलांसाठी मेष, सिंह आणि धनु राशीचा जोडीदार हा विशेष अनुकूल मानला जातो. कारण या राशी त्यांच्या ऊर्जा, विचारसरणी आणि कर्तृत्वाचा योग्य सन्मान करू शकतात, त्यांना समजून घेऊ शकतात. मात्र धनु राशीच्या महिलांनी शक्यतो वृषभ राशीच्या पुरुषाशी विवाह करणं टाळावं असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे. कारण वृषभ राशी शुक्राची रास आहे, भौतिक सुख, मौज मजा आणि आराम यांना प्रिय असतो. तर धनुरास ही गुरु महाराजांची राशी आहे, तर यांना कर्तव्य, ध्येय आणि प्रगती अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे विचारांमध्ये मोठं अंतर, स्वभावामध्ये मोठं अंतर निर्माण होऊ शकतं. आणि जर विवाह योगाच्या बाबतीत आपण पाहिलं तर अनेक धनु महिलांचे विवाह योग वयाच्या 21, 22 किंवा 24व्या वर्षी जुळून येतात. आणि हे जर योग निसटले तर मात्र विवाहाला इथे विलंब होऊ शकतो आणि अनेक वेळा 30 ते 32 वर्षानंतर विवाहाचे योग इथे निर्माण होऊ शकतात. अर्थात अंतिम निर्णय हा संपूर्ण पत्रिकेतील तुमच्या ग्रहस्थिती, दोघांचे सप्तम स्थान, सप्तमेश, रवी, शुक्र, मंगळ आणि विवाह योगांवर अवलंबून असतो. एकंदरीत धनुराशीची महिला म्हणजे भाग्य, ज्ञान, धर्म, कर्तृत्व, ध्येय यांचा सुंदर संगम म्हणजे धनु महिला होय. संकटात खंबीरपणे उभी राहणारी, कुटुंबासाठी त्याग करणारी आणि स्वतःच्या कर्तृत्वाने आयुष्यात मोठं स्थान निर्माण करणारी महिला म्हणजे धनु महिला होय. म्हणूनच राशीचक्रातील सर्वात प्रभावशाली आणि प्रेरणादायी महिलांमध्ये धनुराशीच्या महिलांची गणना केली जाते. धन्यवाद. तुम्ही जर धनुराशीच्या महिला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद. जय ज्योती.